सर्व सुखे आजी येथेची ओढली संतांची देखील चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी पिटविते धनी येणे काळे प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी सलाभाप्रमाणे चालू असलेला तळ्यातील मारुती मंदिर संस्थान या संस्थानच्या वतीने गेली अनेक वर्षाची दीर्घ परंपरा अतिशय पवित्र आणि स्वच्छ वातावरणामध्ये असा हा उत्सव गेली अनेक वर्षापासून चालू आहे. परमपूज्य परम आदरणीय वैकुंठवासी क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू अर्थात गुरुजी परवादेकर गुरुजी म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यस्मरणाच्या औचित्याला अनुसरून आपल्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये बऱ्याच दिवसापासून वास्तव्य करून असणारे परमपूज्य परमादरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरुजींचे भक्त शिष्य अति जवळचे हरिभक्तीपरायण महाराजांची उपस्थिती महाराजांच्या सान्निध्याने सर्व परिसरावर पंचक्रोशीतील भाविक भक्त माशेगाव सर्व परिसर माशेगावच्या लोकांचं आडनावच आनंदी आहे आणि महाराजांचं वास्तव्य झाल्यामुळे परिसरालाही आनंद देण्याची क्षमता वेदांतामध्ये आहे. अशा प्रकारचे वेदांताचार्य महाराजांचं वास्तव्य या पवित्र भूमीमध्ये आणि या भूमीचा सहवास पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त साधक मंडळी ही उभी राहिलेली सर्व महाराज मंडळी कर्मधर्म संयोगाने स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी असल्यामुळे मला गुरुबंधूची कमतरता नाही. या दृष्टीने आज इथे उभे असणारे माझे ज्येष्ठ गुरुबंधू कनिष्ठ गुरुबंधू अनेक संत महंत विद्वत वरिष्ठ वेदांताचार्य सुंदरशी मृदंगाचार्य गायन विशारद मंडळी की ज्यांनी आपल्याला आपल्या या सुमधुर स्वरातून मंत्रमुग्ध केलं असे अनेक असणारे एकाहून बलवान विद्वान सर्व स्तरामध्ये सर्व क्षेत्रामध्ये निपुण असणारी मंडळी उपस्थित बसलेली मंडळी यामध्ये सुद्धा अनेक पद्धतीचे अनेक विचारवंत अनेक प्रकारे सामाजिक कार्य करणारी मंडळी इथे उपस्थित आहात. सर्वांच्या साक्षीने उगमसुत हनुमंतरायाच्या समोर भगवंताच्या चरणारविंद कीर्तन रूपी वाक्पुष्प समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. विठ्ठल करता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. या अभंगातून अशा प्रकारचा एक भाव पाहायला मिळतो की जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये एक भावना ठेवून होते. ती भावना अशी होती की मला संत दर्शन झालं पाहिजे. या भावनेकरता महाराज म्हणतात मी सर्व काळ माझ्या जीवनामध्ये रात्रंदिवस त्या विषयाचं चिंतन करत होतो. माझ्या मनामध्ये त्या विषयाची आठवण होती. रात्रंदिवस मी त्याला आठवीत होतो. सर्व काळ होतो आठवीत मध्ये. माझ्या जीवनातली साधना परिपूर्ण होत गेली. माझं पूर्व कर्म संत भेटीच्या योग्यतेचं प्राप्त झालं, सन्मुख झालं आणि आज माझ्या जीवनामध्ये संत दर्शनाचा युग आला. अर्थात फिटली ते धनी येणे काळे. सर्व काळ मी त्या विषयाचं चिंतन करत होतो.
तो योग माझ्या जीवनातला आज प्राप्त झाला आणि आज मला संत भेटले, माझं जीवन पूर्ण झालं. अर्थात मला संत दिसले, भेटले, मला संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन झाल्यानंतर मला संतांजवळ संतांचं स्वरूप मी पाहत असताना मला काय दिसलं? महाराज म्हणतात मला संत म्हणजे सुख दिसलं. यच्चयावत सृष्टीमध्ये ज्याला सुख सुख आपण म्हणतो, त्या सगळ्या सुखाचं संशोधन आणि अभ्यास केल्यानंतर सर्वसाधारण सर्वांच्या लक्षात येऊ शकतं की सुख म्हणजे नेमकं काय आहे. मी त्याचा अभ्यास केला, मी साधना केली, संतांच्या भेटीची इच्छा केली, मला संत भेट झाली. संताकडे मी ज्यावेळेस बघितलं, संतांचं मला दर्शन झालं, मला सुख झालं. अर्थात संत म्हणजे सुख आहे. संतांचं स्वरूप लक्षण सुख आहे. संतांचं तटस्थ लक्षण शरीराच्या माध्यमातून जसे असेल तसे असेल. संतांच्या तटस्थ लक्षणाचा कधी विचार करत जाऊ नये. म्हणजे तटस्थ लक्षणाचा विचार करत असतात व त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्ती सुखाची मिळेल असं सांगता येणार नाही. म्हणून संतांचं स्वरूप लक्षण मला पाहायला मिळालं, मला आनंद झाला. एवढा आनंद झाला की सुख म्हणजे दुसरीकडे नाही, सुख म्हणजे संत, संत म्हणजे सुख. सर्व सुखी आजी येथेची वळली, कुठे? संतांची देखील चरणांबुजे. संतांच्या चरणांबुजामध्ये संतांचे पद, संतांचे पाय, अशा प्रकारचं स्वरूप सुखरूप आहे असा मला यथार्थ अनुभव आला. अर्थात मी ज्या गोष्टीची अपेक्षा ठेवून होतो ती इच्छा पूर्ण झाली. मला संत भेटले, संत सुखरूप आहेत, यथार्थ मला ज्ञान झालं. अशा सुखरूप असणाऱ्या संतांचं वर्णन वाचेनी होऊ शकत नाही. अर्थात सुखाचं वर्णन होऊ शकत नाही. बाकी कुठल्याही गोष्टीचं वर्णन करता येतं, पण सुखाचं वर्णन होत नाहीये. आणि म्हणून सुखाचं वर्णन न झाल्यामुळे महाराज म्हणतात माझी वाचा कुंठित झाली. बोलायचं थांबलं, बोलता येत नाही. म्हणतो का म्हणे वाचा राहिली कुंठित. अनुभव काय झाला? पुढे झाले चित्त समाधान. संत सुखरूप आहेत, संत सुखाचा मूर्तिमंत पुतळा आहे. मला दर्शन झालं, मीही सुखामध्ये आरूढ झालो, मी समाधानी झालो, माझं जीवन पूर्ण झालं. अशा या छोट्याशा 3 चरणाच्या अभंगामधून आपण एक असा सुंदरसा परमार्थिक कथिका करता. म्हणजे तुकोबरायांनी आपल्याला मार्ग दाखवलाय, त्या मार्गाला अनुसरून सर्व काळ संत भेटीचं चिंतन करावं. संत आपल्याला भेटावेत. संत भेटले म्हणजे सुख व्हावं, आणि सुख झालं म्हणजे जीवनाचं सार्थक समाधान. अगदी सुंदर अभंग आहे. महाराजांच्या जीवनाचा विचार आपण फारसा करायचा नाही, पण आपल्या जीवनाकरता महत्वाचा अभंग आहे. आपल्या जीवनामध्ये आपण तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचा सातत्याने विचार करावा. आता आपण सगळे वर्तमान काळात आहोत. हनुमंतरायाच्या पुढे आहोत, हरिकीर्तनात बसलेलो आहोत. आपण वर्तमान काळात आहोत. काळाचे 3 प्रकार: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आपला वर्तमान काळ चाललेला चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. ज्या माणसाचा वर्तमान काळ चाललेला चांगला असतो त्या अर्थी असा विचार करावा लागतो की यांनी भूतकाळात चांगलं केलेलं आहे. ज्या माणसाने भूतकाळात चांगलं केलेलं असतं त्याचा वर्तमान काळ चांगला चालतो. जो माणूस वर्तमान काळात चांगलं करीत असतो त्याचा भविष्य काळ नक्की चांगला होणार आहे. किती महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काळाला खूप महत्व दिलं पाहिजे. काळ म्हणजे चाललेला वेळ, आपल्याला मिळालेली संधी, जन्मापासून मरेपर्यंत मिळालेली एक आपल्याला आपल्या जीवनातली पर्वणी म्हणा, अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून याला काळ म्हटलं जातं. आणि असा जो काळ आहे बऱ्याच माणसाच्या जीवनामध्ये निरर्थक जातो, बऱ्याच माणसाच्या जीवनामध्ये व्यवहारातल्या सार्थकामध्ये जातो, आणि बऱ्याच माणसाच्या जीवनात परमार्थातल्या सार्थक मध्ये जातो. काही माणसाला टाइम कुठं घालावं हे सुधरत नाही, म्हणून ते टाइम पास करतात. माणसाने टाइम पास कधीच करीत नाही. काळ कुठे घालावं हे कळत नाही. एक माणूस तुकोबारायांसारख्यांच्या पुढे आला,
म्हटलं महाराज मला असं वाटतं माझं जीवन फुकट जावं. काय म्हटले महाराजांनी, तुझं जीवन जर फुकट जावं असं वाटत असेल तर मग मी तुलाही उपदेश करतो बाबा. अरे हा देह व्यर्थ जावा ऐशी जरी तुझ भावे, असं जर तुला वाटत असेल तर काही नाही म्हटले. सारीपाठ खेळण्याकरता, पत्त्याचा नाव मांडण्याकरता मित्रमंडळ बोलत जा, पत्ती घेऊन येत जा, सारेपाठ खेळत जा, तुझं जीवन फुकट जाईल. माणसाचं जीवन आणि काळ, आपल्याला मिळालेला काळ माणसाने फुकट कधी घालू नये. पण काही माणसं काळाला फुकट घालवतात आणि जे माणसं फुकट घालवतात त्यांच्या जन्मात काही मजा नसते, त्यांच्या जीवनाला व्यर्थत्व असतं, असं साधू संतांनी ठिकठिकाणी सांगितलं. आता आम्ही माऊलीच्या प्रमाणाचं चिंतन केलं, त्यामध्ये ज्ञानोबाने म्हणतात जर हरिभजनाविना देवाच्या चिंतनाविना ज्या माणसाचा काळ जातो त्याचं जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ. ज्ञानदेव वा ज्ञानदेवा जिने नामे बिना व्यर्थ. रामकृष्ण पंथ क्रमेणा. ज्ञानोबा म्हणतात नामाविना ज्या माणसाचं जीवन आहे ते जीवन व्यर्थ आहे, त्या जीवनाला काही महत्व नाही आहे. जसा आला तसा गेला. आपली मराठीत म्हण आहे, जन्माला आला ह्याला पुढे पाणी वाहू वाहू गेला, जसा आला तसा गेला. असे कितीकही गेले जात राहतील, भविष्यात जात राहतील. ज्ञानोबाईंनी वर्णन केलं या संसाराच्या संगतीतल्या लोकांचं. आदा मेला, मेला, सगळं नातू परंतु तोही तैसा झाला. म्हणजे अशा पद्धतीने ज्या माणसाच्या जीवनातल्या काळाला महत्व नाही आहे त्याचं जीवन व्यर्थ जातं. पोटासाठी खटपट करीशी राम राम म्हणता तुझी बसेला तथिरे. राम राम म्हणता तुझी बसेला तथिरे. रात्रंदिवस खटपट करणारे माणसं एक राम नाम घेत नाही, त्या माणसाच्या जिन्याला काही अर्थ नाही, व्यर्थ आहे. दुसरा एक वर्ग आहे, पोटासाठी रात्रंदिवस खटपट करतो पण कमीत कमी प्रपंचातलं तरी भलं करतो. प्रपंचात सुद्धा चांगला काळ येण्याकरता बरेच कष्ट सहन करावे लागतात. एका मित्राने चांगली 10 लाखाची गाडी घेऊन मस्त हिंडायला लागला. त्याचा मित्र त्याला भेटला आणि म्हटला वा आता तर तुझी खूप मजा आहे, काय 10 लाखाची गाडी काय घेतलीस, अमुक तमुक. त्यावेळेस त्या मित्राने त्याला उत्तर दिलं, हे बघ म्हटले 20 वर्षापूर्वी माझा कसा काळ होता तू पाहिला ना. 20 वर्षापूर्वी माझ्या पायात घालायला बूट मिळत नव्हता, अंगावर कापड मिळत नव्हतं, पण हा काळ पाहण्याकरता मी खूप कष्ट सहन केले, अतिशय चिकाटीने वागत गेलो, पैशाला पैसा लावित गेलो आणि म्हणून 20 वर्षामध्ये मी गाडी कमवली. गाडी सुद्धा आपल्याला कमवण्याकरता किंवा इस्टेट कमवण्याकरता सुद्धा काळ खर्च करावा लागतो. काळ गेल्यानंतर इस्टेट म्हणा संपत्ती म्हणा येत असते, तो व्यवहारातली सार्थकता करणारा काळ आहे. ठीक आहे, असे अनेक लोकांनी केलं, आपल्या देखत केलं. कितीतरी लोक आपल्या देखत असे श्रीमंत झाले, 10-20 वर्षामध्ये कष्ट पैशावाले झाले. अगदी गरीबीतले माणसं पण आज मात्र अगदी त्यांचा व्यवहारात बोलायचं म्हणजे लोक म्हणतात त्यांचा चांगला काळ आहे, म्हणजे चलतीचा काळ आहे. म्हणून चांगला काळ येण्याकरता त्यांनी कष्ट सहन केले, त्यावेळेस व्यवहारात त्याचं चांगलं झालं. आता आपल्याला पुढे जायचं आहे.
आपल्याला परमार्थिक दृष्टीने विचार करायचा आहे, आपल्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे, याकरता साधू संतांनी सांगितलं चाललेला जो काळ आहे तो भगवंताच्या चिंतनात सारा काळ सारावा चिंतने ज्ञानोबाने हरिपाठामध्ये म्हणतात रिकामा अर्ध घडी रिकाम राहू नका, काही ना काही करीत राहा, संसारातलं नाही उद्धारा करता करीत राहा, सर्व शास्त्राचं अध्ययन करा, चिंतन करा, वेदांत शास्त्र शिका, जे तुम्हाला शिकता येईल ते शिकत राहा, म्हणून सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी आणि रिकामा अर्ध घडी राहू नको, क्षणभरही रिकामा राहू नको, म्हणून काळाची सार्थकता झाली पाहिजे, काळ व्यर्थ घालू नये असा विषय चाललाय. म्हणून जीवनामध्ये काळाची सार्थकताला फार महत्व आहे, म्हणजे काळ व्यर्थ घालू नये. जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये एक चिंतन करत होते की माझ्या जीवनामध्ये संत भेटले पाहिजे, आणि म्हणून श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये सर्व काळ त्या विषयाच्या ध्यासामध्ये मनामध्ये आठवण होती. काय आठवण होती? मला संत भेटले पाहिजेत. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये असा कधी विचार केला पाहिजे की आपण बऱ्याच दिवसाचा परमार्थ करतो, पण आपल्याला आणखी संत भेटले की नाही याचाही विचार केला पाहिजे. बरेच लोक याचा विचारच करीत नाही. आपल्या जीवनात आपल्याला संत भेटले का असा जर प्रश्न असेल तर मला वाटतं कीर्तनात बसलेल्या लोकांना जर आपण विचारलं कोणाकोणाला संत भेटले, मला नाही वाटत लोक सगळे म्हणतील आम्हाला संत भेटले म्हणून. असं भावना होत नाही. संत भेटीची योग्यता आमची नाही आहे. संत भेटी करता पात्रता यावी लागते. ते गोंदवलेकर महाराज आपल्या जीवनामध्ये अशी तीव्र तळमळ त्यांना लागली की मला सद्गुरू संत भेटले पाहिजे, आणि म्हणून ते तळमळीने भारत भ्रमण केलं. त्यांनी भारत भ्रमण तीर्थयात्रामध्ये गेले, मोठमोठ्या तीर्थात जाऊन आले. जसं मदालशेने सांगितलेले संत तीर्थामध्ये राहतात. कुठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंडा, साधू आणि संत जेथे असती वा उदंड, तया माझी आत्मज्ञानी जेन बोले वितंड, ते तू गुरु बनी ते तुझ भुजवील प्रचंड. आणि म्हणून त्यांनी भारत भ्रमण केलं, पण संत भेटले नाही. संत नव्हते म्हणून भेटले नाहीत का यांचा अधिकार नव्हता म्हणून भेटले नाही? संत आहे, भरपूर संत आहे, पण अधिकाराची अपूर्णता असल्यामुळे कोणी योग्य संत वाटला नाहीये, आणि अशा पद्धतीचा निर्णय झाला नाही. परत मात्र घरी आले. घरी आल्यानंतर ध्यास एकच लागलेला होता की मला संत भेटले पाहिजे. माणसाने या ध्यासामध्ये असावं, रात्रंदिवस तळमळ करावी, मला संत भेटले पाहिजे. आणि अशा पद्धतीच्या तळमळीने पुन्हा घर सोडलं.
आणि घर सोडल्यानंतर श्री गुरुचा संदेश मिळाला की अमुक अमुक दिशेने जा, संत भेटून जाते. कर्मधर्म संयोगाने एक तुकाई नावाची संत होती, महिला संत, अंगावर परिपूर्ण वस्त्र धारण न करणारे एक महिला संत. ज्यावेळेस हे तिकडे निघाले त्यावेळेस त्या बाईने आपल्या अवतीभोवती जवळच्या शिष्य मंडळीला सांगितलं, हे बघा म्हटले, एक चोर येणार आहे आणि चोर आला की मी तुम्हाला दाखवेन, त्याला चांगलं झोडून काढा. कारण गुरुचे संकेत शिष्याला होत असतात आणि शिष्याचे संकेत गुरुला होत असतात. आपण तिथपर्यंत गेलो पाहिजे. अतिशय भावनेने परमार्थ करत गेलं तर ते नक्कीच घडत आहे. म्हणून अशा पद्धतीने ते सगळं घडलंय. कर्मधर्म संयोगाने गोंदवलेकर महाराज तिथे जाऊन पोहोचले. त्या बाईने सांगितले, बघा हा पक्का चोर आहे म्हटले, पकडा म्हटले, याला मारा म्हणे. आता अवतीभोवतीच्या शिष्याला काय करते, गुरुनी सांगितली आज्ञा, गुरुनी सांगितल्यामुळे धरलं आणि मारायला लागले. बरंच मारलं त्याने. त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, आता मारू नका म्हटले, पक्का चोर आहे, तसा जाणारच नाही म्हणे, पक्का चोर आहे. एक काम करा, खड्ड खाना म्हटले आणि याला पुरून टाका. शिष्य मंडळीला काही कळत नव्हतं. त्यांनी खड्ड खांदायला सुरुवात केली. खड्ड खांदायला सुरुवात केल्यानंतर त्याला पुरून टाका म्हटले. त्या महाराजांनी सांगितलं, मला आता तुम्ही पुरून टाका, मारून टाका, मी आता पुन्हा माग जाणार नाही. म्हणजे त्या संत साध्वी पुरुषाने गुरुनिष्ठा पाहिली आणि मग सगळ्या शिष्य परिवाराला सांगितलं, हा पक्का चोर आहे, माझं आत्मज्ञान चोरायला आलेलं आहे, पक्का चोर आहे. जवळ घेतलं, मस्तकावर हात ठेवला आणि जीवनाचं कल्याण केलं. जीवनामध्ये ही योग्यता प्राप्त झाली पाहिजे आणि ही योग्यता प्राप्त होणं अत्यंत अवघड आहे. म्हणून संत भेटी अवघड आहे. संत भेटी बहु अवघड आहे. श्रीमद भागवत संघ संत सांगतात, संतांची भेटी अवघड आहे. चरणामृत सुखे
आईशे कैशी आणि भेटत येते साधू. आईशे म्हणजे कैशे, त्याची लक्षणा केली, साधूची लक्षणा केली महाराजांनी पहिल्या चरणामध्ये. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम, ऐशी जानती ते अति दुर्गम, त्यांची भेटी झाल्या भाग्य परम, ऐशी कैशियाने भेटते ते साधू. म्हणून अशा साधूची भेटी होणं अत्यंत अवघड आहे. साधूला कमी नाही, वेशाचे साधू भरपूर आहे. रस्त्याने जाता जाता दुकानाच्या पुढे दिसतात, कधी कधी दुकानदाराला म्हणावं लागतं बाबा पुढे व्हा आता चला, असं म्हणावं लागतं. अशी साधूची संख्या भरपूर आहे. पण साधूचं लक्षण महत्वाचं आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम. हे प्रथम चरण अति महत्वाचं आहे. हे चरण चांगलं समजलं, हे चरण समजल्यानंतर नाथ महाराज पुढचे चरण लिहितात की संतांची भेटी दुर्लभ आहे. कधी कधी अतिशयोक्ती अलंकारात बोलल्या जातात. संतांची भेटी दुर्लभ आहे हे बरोबर आहे, पण नाथ महाराजांनी सांगितलं चंद्रामृत सेवन करता येईल, मावळता सूर्य थांबवता येईल. आता कोणाला थांबवता येईल? विज्ञानाला कोणाला थांबवता येईल मावळता सूर्य? अतिशयोक्ती अलंकार आहे. महाराज त्याची 6 काष्टा 6 परागता सांगतात. पुराणात पतिव्रतेने सूर्य थांबवला, इतिहास पुराण आपल्याला माहित आहे. पण वर्तमान काळात जर सूर्य थांबवायचा म्हटला तर थांबवला जाणार नाही. महाराजांनी त्याचा अतिरेक केला की सूर्य थांबवता येईल पण साधूची भेट होणार नाही. एवढा अवघड आहे का साधूचं भेट? जर सूर्य थांबवता येत साधू भेटत नाही म्हणजे साधू भेटतच नाही का? अलंकारिक भाषा आहे. रामायण असो भागवत असो अशी शास्त्रामध्ये अलंकारिक भाषा आलेली आहे. जिथे अर्थ अलंकार असतात आणि अलंकारिक भाषा जिथे राहते त्याला फार महत्व न देता फक्त त्याचा अतिरेक, त्याचा शेवट संताला सांगायचा असतो की तुम्ही साधना करा, तुम्ही तयारी करा. अशी वाचामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा कितीतरी अलंकारिक भाषा आपण बोलत राहतो. एक अलंकारिक सांगू का? साहित्यातलं वचन आहे. असं एक वचन आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडरणीचा पाय लागला, वेशीपर्यंत वगळ गेला आणि त्याच्यात उंट पोहून गेला. किती तेल असून दमडीचं तेल आणलं. ही साहित्यिक भाषा आहे. साहित्यामध्ये अलंकार आहे. अलंकार असल्यामुळे, अलंकारिक भाषा असल्यामुळे अलंकारिक भाषेला फक्त रंजन करण्याकरता घेत जावं व तिचा फारसा अर्थ करीत बसत जाऊ नये. बरेच लोक रामायणाचाच अर्थ करायला निघाले, त्यांना अर्थ न कळाल्यामुळे ते अनर्थात गेले आणि त्यांच्या मागच्या समाजालाही अनर्थात घेऊन चालले. शब्द अलंकार, अर्थ अलंकार, 2 अलंकाराचे प्रकार आहेत. त्यामध्ये अर्थ अलंकार एक वेगळा भाव असतो, शब्द वेगळे दिसतात, अर्थ वेगळा निघत असतो. उदाहरण म्हणून सांगू का? कुठं सांगतो उदाहरण? शब्द वेगळे राहतात पण अर्थ वेगळा राहतो. उदाहरणार्थ अशा प्रकारचा पोळ्याचा सण होता. सकाळी सकाळी आणि बायकोनी नवऱ्याला सांगितलं तुम्ही आंघोळ करून घ्या, तुम्ही आंघोळ करून घ्या. असं 2-5 वेळा म्हटल्यावर नवऱ्याला वाटलं कधी न सांगणारी बायको आज काच म्हणायला लागली. म्हणून त्याने विचारलं मला तुम्ही आज आग्रह, तू एवढा आग्रह का करायला लागली आंघोळीचा? तिने सांगितलं आज पोळा आहे, आंघोळ करून घ्या. अर्थ तुम्हाला करायला असला म्हणजे लक्षात येऊन जाईल. विनोद सोडून द्या, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. आणखी एक उदाहरण सांगा. अशा पद्धतीने एक माणूस दवाखान्यात गेला, त्याचा दात पडलेला होता. दात पडल्यानंतर डॉक्टरने विचारलं का दात पडला, कशामुळे पडला? तो म्हटला भाकर जरा कडक झाली होती. डॉक्टरने सांगितलं काहीच नाही ना. नाही नाही म्हणे भाकर कडक झालेलं बायकोला सांगायला गेलतो म्हणूनच पडला. याचा अर्थ तुम्हाला कळाला कडे काय भाकरीने दात नाही पडला.
असं तुमच्या लक्षात येऊन गेलं. म्हणजे हे शब्द आहेत, भाषा वेगळी राहते, लिहिताना वेगळं राहतं, पण त्याचा अर्थ वेगळीकडे दडलेला असतो. आणि दडलेला अर्थ कळाला की माणसाला लय आनंद होतो. तसं नाथ महाराज म्हणतात, आस्था दाता रवी धरवेल. सूर्य कुठे धरवता येईल का? सूर्य थांबवता येणार नाही, कोणाला थांबवता येत नाही. सूर्य थांबवता येईल म्हटले महाराज, पण साधूची भेट होणार नाही. आता एवढी अवघड आहे साधूची भेट? साधूची भेट एवढी अवघड नाही आहे, कारण सत्पुरुष जगामध्ये भरपूर आहेत आणि आपण साधूला भेटणारे संत सुद्धा भरपूर आहेत, साधक भरपूर आहेत. म्हणून साधूची भेट होऊ शकते. फक्त एवढंच महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये तेवढी लायकी तयारी करावी लागते. आणि आपली लायकी तयारी झाली की संत भेटतात. कोणाला भेटतात? निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकडे लाभते पाठवाती तई होय भेटी हरिप्रियाची. नाथ महाराजांनी जसं भागवतात सांगितलं व नाथ महाराजांनी जसं अभंगामध्ये सांगितलं, अशाच पद्धतीने जगद्गुरु श्री तुकोबरायचा ऐशे ऐशियाने भेट तिथे साधू हे तुकोबरायला परिपूर्ण ज्ञात आहे. तुकोबरायांनी सुद्धा तिथे ऐशे म्हणत असताना पहिल्या चरणामध्ये साधूची लक्षणच केलेली आहे. म्हणून साधू असे असतात आणि असे साधू आशयाने भेटत असतात. कशाने भेटतात? 3-4 चरणामध्ये पुढे उल्लेख केलेला आहे महाराजांनी. त्यातलं एक कितीतरी चरणात महाराजांचं चरण असं आहे की साधू भेटीची योग्यता प्राप्त होण्याकरता महाराजांनी सांगितलं, अर्थ चाल काम नाही, अर्थ काम जड नाही चेता, अर्थ काम जड नाही चेता, सुंदर शब्द आहे त्या चरणातले. एवढं चरण अंमलात आणलं की साधू भेट देती अवचिता. अर्थ चाल काम नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी जाणून साधू भेट देती लया अवचिता. अशी जगद्गुरु श्री तुकोबरायच्या ही अभंगाचीच व्यवस्था मी तुम्हाला सांगितली. आणि महाराज साधूच्या भेटीच्या तीव्र तळमळीत आहेत. आपल्या अभंगाचा 2ऱ्या चरणाचा भाव मी आपल्या पुढे बोलतोय. महाराज अशा प्रकारच्या तीव्र तळमळीमध्ये आहे. साधू भेटीच्या अगोदरची पात्रता महाराज दररोज रात्रंदिवस त्या प्रयत्नात आहेत की मी संत भेटीच्या तीव्र तळमळीत असल्यामुळे आठवण करतोय. रात्रंदिवस माझ्या मनामध्ये तेज भरलेलं आहे की मला साधू भेट केव्हा देतील. जगद्गुरु तुकोबरायच्या प्रमाणाप्रमाणे बोलायचं म्हणजे जगद्गुरु तुकोबरायचं पूर्व पुण्य फलोन्मुख झालं, संत भेटीच्या योग्यतेचं झालं. आणि मग महाराजांना भेट झाल्यावर महाराजांचं प्रमाण आहे पुण्य फळले, पुण्य फळले होता दुना, पुण्य फळले होता दुना, पुण्य फळले होता दुना, फळले होता दुना.
अतिशय सुंदर संत भेटीच्या लायकीचं झालं की संत भेट देता. आता संत भेटीचे आणखी दोन प्रकार. एक म्हणजे असं, आपण साधना करत राहिलो, संत भेटीची तीव्र तळमळ करत राहिलो, त्या तळमळीमध्ये बरेच दिवस निघून जातात, एक दिवस संत भेटतात आणि आपलं जीवन पूर्ण करतात. दुसरा प्रकार, एखादे सत्पुरुष प्रसिद्ध आहेत, चांगले आहेत, संत आहेत म्हणून आपण त्यांच्या जवळ जायचं आणि जवळ गेल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यायचं आणि ते सांगतील तसं त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांच्या सान्निध्यात राहायचं आहे. 10-5 वर्षे गेल्यानंतर त्यांचीच कृपा होते. हा दुसरा प्रकार. जगद्गुरु श्री तुकोबारायच्या जीवनामध्ये पहिला प्रकार आहे. तुकोबाराय अगोदर कोणालाही संत मानायला तयार नाहीत आणि महाराज साधना करत राहिले, भगवंताकडे संकट घालत राहिले की मला संत भेटले पाहिजे. आणि म्हणून महाराजांच्या जीवनामध्ये संत भेटीचा योग नंतरचा आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये श्री क्षेत्र पैठणमध्ये लहानपणामध्ये श्रीधर माधवाची टीका श्रीमद भागवत ब्राह्मणाच्या मुखातून कथा ऐकावी कुठेतरी, आणि असं ऐकता ऐकता कळून चुकलं की आपल्या जीवनाचं सार्थक झालं पाहिजे, आपल्याला देवदर्शन झालं पाहिजे. या दृष्टीने जनार्दन स्वामीची कीर्ती नाथांच्या कानावर आली. म्हणून नाथ महाराजांनी घर सोडलं आणि देवगिरीला गेले. अतिशय सत्पुरुष संत त्यांना मिळाले. संतांनी चौकशी केली, नाथाला ठेवून घेतलं. 11 वर्ष काही महिने नाथ महाराज जनार्दन स्वामीच्या सेवेत राहिले आणि मग सेवा करून जीवन परिपूर्ण झालं आणि मग जनार्दनाची कृपा झाली आणि दत्तात्रेयाचं दर्शन होऊन जीवन पूर्ण झालं. दोन पद्धती आहे का आपल्या जीवनामध्ये. जी काही साधेल ती साधण्याचा प्रयत्न करावा, जी साधेल ती साधावी. आपल्याला एखादे सत्पुरुष वाटत असतील, त्यांची रात्रंदिवस सेवा करीत राहावी. एक दिवस ती आपल्यावर परिपूर्ण कृपा करून आपलं जीवन पूर्ण करू शकतात. नसता आपला कोणावर विश्वासच बसत नसेल तर खुशाल आपल्या घरामध्ये म्हणा, डोंगरामध्ये म्हणा, जंगलामध्ये कुठेही जावं संतांच्या भेटीचा ध्यास करावा. आणि त्या ध्यासाची परिपक्वता अशी होऊन जाते की अवचित संत येतात आणि आपल्या मस्तकावर हात ठेवतात. कधी कधी जागृतीत येतील, कधी स्वप्नात येतील, केव्हा येतील सांगता येणार नाही, पण नक्कीच येतील. अशा पद्धतीची जगद्गुरु श्री तुकोबारायची व्यवस्था झाली. तुकोबारायचं कर्म अतिशय स्वच्छ झालं, संत भेटीच्या पात्रतेचं झालं. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी सर्व काळ त्या विषयाचं चिंतन करत होतो. माझ्या मनामध्ये जो ध्यास होता ती पात्रता माझी झाल्यामुळे माझ्या जीवनामध्ये आजच्या दिवशी संत भेटीचा योग आला. आजचा काळ धन्य झाला. धन्य सर्व सर्व काळ होतो आठवीत मनी, पिटले ते धनी येणे काळे. हा काळ आलाच
मागचा काळ वेगळा होता, एक ध्यासाचा काळ होता, आज स्फूर्तीचा काळ आहे. काळ बदलत राहतो, काळ सारखा टिकून कोणाकरता राहत नाही. फक्त आपण मी पहिली सुरुवात अशी केलेली आहे की आपल्या जीवनामध्ये काळाचा सातत्याने विचार करावा. मूर्ख माणसं काळाचा विचार करीत नाही म्हणून व्यर्थ घालवतात. शहाणी माणसं काळ काही काही वेगळ्या पद्धतीने घालवतात. एक सुंदर सुभाषित आहे, सर्वांच्या परिचयात असेल. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता. आणि मूर्ख माणसं कलह म्हणजे भांडणं, त्याच्यातून वाचला तर झोप, निद्रा, कलह, निद्रा. मूर्ख माणसं अशा प्रकारचा काळ व्यर्थ घालवतात. म्हणून माणसाने चांगल्या पद्धतीने काळाचा विचार करावा. लाभाचा हा काळ अवघे विचारा, लाभाचा हा काळ अवघे विचारा, लाभाचा लाभतो हा काळ, लाभाचा हा काळ अवधी विचारा. महाराज म्हणतात लाभाचा हा काळ आहे, अति सुंदरसा. म्हणून जीवनामध्ये असा काळ हा महत्वाचा विषय आहे, लक्षात घेतला पाहिजे. काळ हा काळच असतो. कधी कधी प्रपंचाच्या दृष्टीने विचार आपण करायला गेलो तर काळ वेगळा वेगळा येतो. कधी चांगला काळ येतो, कधी सुकाळ येतो, आणि कधी दुष्काळ. आपण सध्या दुष्काळात आहोत. काळ आहे. कधी कधी वाईट काळ राहतो, अर्थात शिमग्याचा जो काळ राहतो तो काही एवढा बरोबर नसतो. दिवाळीचा जो काळ राहतो तो चांगला राहतो. आता उद्या एकादशी येणार आहे, द्वादशी आपला भंडारा होणार आहे, चांगला काळ आहे. पुन्हा पुढे आमुषा येणार आहे, तो पण काळच आहे. असे अनेक काळ आहे. काळ बदलत राहतो. काळ कोणाकरता थांबत नाही. न थांबणारा काळ असल्यामुळे काळाला वायाला जाऊ देऊ नये ही जबाबदारी मानवावर आहे. हे फक्त माणसाला जमतंय, जनावराला जमत त्यांच्याकरता काही नाही. मनुष्य अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. म्हणून माणसाने जबाबदारीने काळाचा विचार करीत जावा. ज्या काळात जे करायचं ते करीत जावं, म्हणजे पुढे आनंद राहतो. प्रथमे नार्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जित तप, मग चतुर्थे किम करिष्यसि. जर तिन्ही काळामध्ये तू जर योग्य पद्धतीने त्याचा उपयोग नाही केला तर चतुर्थ काळ बेकार होईल तुझं. म्हातारपणात कोणी विचारणार नाही. म्हणून हे सगळं केलं पाहिजे. ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या अवश्य कराव्यात. जाऊ द्या, आपला विषय चाललेला ही काळाचा. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या जीवनामध्ये एकच ठरलेलं होतं की मला संत भेट व्हावी. तो तुकोबरायांचा जो भावातला प्रकार होता तो आजच्या दिवशी परिपूर्ण झाला. आणि म्हणून महाराज म्हणतात आज विटले ते धनी येणे काळे. आज तो काळ आला.
आणि हा काळ अति धन्य आहे. महाराज प्रमाण म्हणत होते, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. अशा प्रकारचा काळ आहे. अशा दिव्य अलौकिक काळामध्ये संतांचं दर्शन झाल्यामुळे मी आनंदी झालो. मला संतांचं दर्शन झालं आणि संत मला जे दिसले ते स्वरूप लक्षणाने सुखरूप दिसले. प्रथम चरणामध्ये सर्व सुखे आरे, सर्व सुखे आरे, संत दिसले, संतांची भेट झाली, संतांचं स्वरूपाचा विचार तुकोबारायला यथार्थ अनुभूतीला आला. संत म्हणजे सुख. संतांचं शरीराचं वर्णन संतांनी शास्त्राने ज्यादा केलेले नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कसे होते म्हणजे 5 फूट 3 इंच होते, असं कुठे वर्णन आहे? ज्ञानेश्वर महाराज कसे होते म्हणजे दिसायला गोळे गुंपे होते. ज्ञानेश्वर महाराज कसे होते म्हणजे जाड होते, लहान होते, असं कुठेच वर्णन नाही. मग ज्ञानेश्वर महाराज कसे होते? कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, ज्ञानोबराईकडे बघा. ज्ञानोबराईकडे शरीराने बघू नका. कोणत्याही संताकडे शरीराने बघू नका. कोणत्याही संताचा फोटो घरात आणून मांडू नका. तुम्ही एखाद्या संताचा फोटो जर घरात आणून मांडला तर तुम्ही फोटोकडे पाहिल्यानंतर वरच्या मॉडेलला पाहताल, स्थूलाला पाहताल. जी स्थूलाला पाहत असतात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता राहते. म्हणून संतांची सेवा करताना संतांच्या स्थूल शरीराला कधीच पाहू नये. संतांचं स्थूल शरीर हे दिसायला आहे. म्हणून अनेक लोक गुरुपूजन या निमित्ताने आपल्या गुरुचे फोटो घरामध्ये लावतात. वारकरी संप्रदायामध्ये ते विशेष रूपाने मान्य नाही आहे. वारकरी संप्रदाय अति स्वच्छ आणि निर्मळ, अति सुंदर आहे. ज्ञानोबराईकडे पाहत असताना ज्ञानोबराईची संजीवन समाधी दर्शना करताय का ज्ञानोबराईची मूर्ती आहे? ज्ञानोबराईची मूर्ती नाही आहे, ज्ञानोबराईची संजीवन समाधी आहे दर्शना करता. पण ज्ञानोबराईच्या खऱ्या स्वरूपाचा विचार करायला गेलो तर ज्ञानोबराईचा विचार नाथांनी किती सुंदर केलाय. कैवल्याचा पुतळा. कैवल्य कशाला म्हणतात? केवल म्हणजे केवलच. आपल्या गुरुचं वर्णन करताना अमृत अनुभवाचा पहिला श्लोक सर्वांचा पाठ आहे. यदक्षर मनाख्येम आनंद मज केवलम किंवा अव्ययम असा कुठे पाठ आहे. मज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रय म्हणजे आनंद मज केवलम. केवल जे स्वरूप आहे, केवल म्हणजे कैवल्य, कैवल्य म्हणजे एक, एक म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे स्वरूप, स्वरूप म्हणजे स्वरूप. बाकी बोलायचं नाही. त्याला म्हणतात केवल. केवल म्हणजे केवलच. तिथे काहीच बोलायला शिल्लक राहत नाही. हे ज्ञानोबराईचं स्वरूप आहे. असं ज्ञानोबराईचं स्वरूप कळाल्यावर आपल्याला समाधी लागेल की नाही लागेल? म्हणून ज्ञानोबराईचं स्वरूप असं आहे. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा. ज्ञानोबराई
अगदी चैतन्याचा जिव्हाळा आहे, म्हणजे चैतन्याचं स्वरूप ज्ञानोबा आहे. चैतन्याचा जिव्हाळा प्रगटना भूतळा ज्ञानोबा आहे. बघा दुसरं चरण किती सुंदर आहे. साधकाचा माये बाप दरुशन्य हरे तावा. मला पुढचं सांगायचे सर्वभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. आपल्याला जे सुख होते ते ज्ञानोबा आहे. मोक्ष मार्गिता सांगण्याची ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायच्या स्वरूपाचा यथार्थ विचार ज्यांच्या जीवनात कळाला त्यांना ज्ञानोबाराय कळाले. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकाबाई. अहो जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्ञानोबारायकडे पाहत असताना ज्ञानोबारायच्या स्वरूपाचा विचार करताना असा विचार सांगतात. तुका म्हणे ते सुखाकाय जसं आपण देवाचा विचार करताना दोन लक्षणं करतो, स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण. हे देवाकरता जसं करतो तसं संताकरताही करायला काही अडचण नाही. संत हे स्वरूप लक्षणाने सुख आहे आणि तटस्थ लक्षणाने जे जिथे असतील ते त्यांचं तटस्थ लक्षण आहे. शरीर हे त्यांचं तटस्थ लक्षण आहे. मग ती कुठेही असू द्या, कोणत्याही वर्णात असू द्या, कुठेही राहत असतील, कुठे जात असतील, कुठे येत असतील, हे तेवढ्यापुरता विचार आहे. हे तटस्थ लक्षण संताचं आहे. म्हणून संताचं स्वरूप लक्षण कळावं. बऱ्याच लोकांना स्वरूप लक्षण कळत नाही. तटस्थ लक्षणाने संताकडे पाहतात आणि मग त्यांना असं वाटतं हे संत नाहीत किंवा आहेत किंवा नाही. हे तटस्थ लक्षणाने कधीच कळणार नाही. कारण संतांचं लक्षण तसं करता येत नाही. संतांचे लक्षण अनेक लक्षण आहेत. श्रीमद भागवत गीता अनेक ग्रंथाचा विचार केला, संतांच्या वाङ्मयाचा विचार केला तर संतांचे लक्षण एवढे लक्षण सांगितलेले आहेत, एवढे लक्षण सांगितले आहेत. सगळे लक्षणाचा अभ्यास केला तर असं वाटतं असे संत नसावेतच. म्हणून सोडून द्या सुख संत आहे. सोडून काय एक असतं तटस्थ, ज्याच्यामध्ये अनेकत्व असतं. अनेकाला सोडून द्यायचं आणि एकत्वाचा स्वीकार करायचा आहे. हे संतांचं खरंच स्वरूप आहे. म्हणून नाथ महाराज असो, तुकोबाराय असो, ज्ञानोबाराय असो, स्वरूप लक्षणाने विचार करायचा आहे. आणि म्हणून संत सुख आहे. बस कितीतरी तुकोबारायचे प्रमाण आहे की नाही. सुख एक हिची ठाई बहुबाई संताच्या. हो, सुख दुसरीकडे कुठेच नाही, दुसरीकडे नाही. म्हणजे सुख आणि संत वेगळे आहेत असाही भाव घ्यायचा नाही, असा भेदही घ्यायचा नाही. अभेद स्वरूपाने सुख म्हणजे संत, संत म्हणजे सुख. जसं आपण परब्रह्माचं लक्षण करतो, सुख म्हणजे सुखच, तसं संत म्हणजे सुखच, सुख म्हणजे संत. कारण संत देव, देव संत अशा प्रकारचा तो भाव आहे. असा आपण विचार करायचा आहे. तुकोबारायला जे संत दिसले, संतांचं चरणामृत दिसले, संतांचं दर्शन झालं, जे सुख रूपता दिसली, परिपूर्ण सुख अनुभवायला आलं. सुखाचे प्रकार सर्वांना माहित आहेत. सात्विक सुख, राजस सुख, तामस सुख, आणखी सुखाचे खूप प्रकार आहेत. विषयाधिकाचं जे सुख आपल्याला मिळत असतं ते खरं सुख नाही आहे, हो तेवढ्या पुरतं आहे, दिसण्यापुरतं आहे. पण असणारं जे सुख आहे ते परमोच्च सुख आहे, अगदी अंतिम, पुढे बोलायला शिल्लक राहत नाही. त्या सुखाचा अनुभव सुद्धा सांगता येत नाही. असे जे स्वरूप आहे ते संतांचं आहे. सुखरूप सर्व सुखे आजी येथेचे बोळले, कुठे संतांचे देखिले चरणांमध्ये. संतांचं स्वरूप सुखरूप आहे, दुसरीकडे कुठं सुख नाही आहे. आता आपण सगळेजण कीर्तनाला आलेलो आहोत, आपण इथे बसलेलो आहोत, आपण कीर्तन ऐकतो. कीर्तन ऐकताना आपल्याला सुख होतं, आनंद होतो. पण कीर्तन ऐकण्याची क्रिया सुखाची जरी असली तरी पाठीमागून मात्र थंडीची लाट जोरात धरून देते.
ही क्रिया मात्र दुःखाची आपल्याशी संबंधित आहे. आपल्या जीवनामध्ये आणि दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टीचा विचार आपण करतो, नेहमी करतो, होत असतो. सुख आणि दुःख, ज्यावेळेस आम्ही सुखाचा विचार करतो त्यावेळेस आपल्या जीवनात दुःखाचा संबंध राहतो. ज्यावेळेस आम्ही दुःखाचा विचार करतो त्यावेळेस सुखाचा संबंध राहतो. संत महात्मे जे असतात ते सुख दुःख क्षमी राहतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुणैव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी नाथांचं प्रमाण. सुख दुःख समान ही अवस्था केव्हा प्राप्त होते माणसाला? ज्यावेळेस मनुष्य ब्रह्मज्ञानाचा विचार करायला निघतो आणि असा विचार करता 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 त्या विचारातून हे सगळं कळायला सुरुवात होते. हे जे शरीर आहे या शरीराचा आणि माझा काही संबंध नाहीये. शरीराचा संबंध तुटत गेला की मग लौकिक असणारे सुख दुःखाचे आघात होत नाही. गजानन महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय ही सगळी संत मंडळी अंगावर वस्त्र असलं तरी सुखी होते आणि वस्त्र नसलं तरी सुखी होते. हे सर्व कळाल्यानंतरच ही अनुभूती येते. म्हणून अशा पद्धतीने संतांचा विचार असा सांगितलेला आहे. आम्ही संत म्हणून जरी घेत असलो तरी आमच्या जीवनामध्ये ही पात्रता योग्यता आली असेल असं नाही. आपण त्या मार्गाने चालावं, त्या मार्गाने वाटचाल करावी. हरिभक्तीपरायण महाराज इथे वास्तव्याला राहतात. महाराजांचं जीवन बऱ्याच वर्षापासून इथे आहे. इथे ज्यावेळेस काहीच नव्हतं अशाही काळामध्ये महाराज इथे थांबले होते आणि तेव्हापासून जे थांबले तर आज चांगला काळ आलेला आहे. एक नाही, काळ चांगला आला, निवारा चांगला झाला, व्यवस्था चांगली झाली, लोकांचं येणं जाणं वाढलं. काल कसाही जरी आला तरी आपल्या स्थितीमध्ये फरक न होऊ देणं, अशा प्रकारच्या साधकाच्या जीवनातला भाव आहे फरक न होऊ देणं. पण जो तिथे जाऊनच पोहोचला तो बोलायलाही शिल्लक न राहिलेला नाहीये. अशी अवस्था म्हणजे सुख. आणि हे संतांचं स्वरूप आहे, सुखरूप. म्हणून सर्व सुखे आजी येथेची ओढली, संतांची देखील चरणांबुज बृहद्वंद्व सेवा निर्मल चेतसा. पंचदशीच्या प्रथम श्लोकामध्ये, दुसऱ्या श्लोकामध्ये श्री गुरुचं वर्णन केलेलं आहे. पंचदशी काळाने शंकराचार्याचा अर्थात त्यांच्या परंपरेतलं वर्णन आलं की आमचे श्री गुरु म्हणजे शंकरोति शंकरम, शंकरम शंकराचार्य. अशा पद्धतीने शंकरोति अर्थात सुख देत आहे, सुखरूप जे आहे ते आमचे श्री गुरु आहे. म्हणजे सुख म्हणजे देव आहे, सुख म्हणजे संत आहे. सुखाचा विचार आपण करतो आणि अशा चरणाचं दर्शन मला झालं, संत दिसले, सुखरूप दिसले. याची मी सर्व काळ प्रतीक्षा करत होतो. आज काम झालं, सर्व काळ होतो. आठवी तमनी ठिकाणी धनी गेले काळे. आता असं जे सुख आहे त्या सुखाचं वर्णन शब्दातीत असल्यामुळे
आनंदी आनंद एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून खाली नामस्मरण करूया. लाट असल्यामुळे थोडीशी टाळी वाजायला अडचणच आहे कारण आपण सगळेजण रगीत आलेलो आहोत. रगीतल्या रगीत का आहे ना मग आता घालवा वरची राहू द्या काही बिघडत नाही पण आतली घालवा आणि टाळी वाजवा. विठोबा रखोबा म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान. व्यवहारामध्ये काही गोष्टी अशा असतात आपण त्या पाहत राहतो पण बोलता येत नसतं. म्हणतात मी बऱ्याच दिवसाचं पाहत होतो पण सांगता येत नव्हतं म्हणून हे असं घडलं. मी बऱ्याच दिवसाचं पाहत होतो. काही गोष्टी व्यवहारात अशा आहेत की त्या पाहून माणसाला बोलता येत नाही. बोलायची सोय नाही. शांत राहावं लागतं पाहत राहावं लागतं. म्हणजे व्यवहारातल्या काही गोष्टी पाहून बोलता येत नाही हा एक व्यवहारातला विषय सोडून द्या. परमार्थातला असा एक विषय आहे की आम्ही तिथे जाऊन पोहोचल्यानंतर बोलायला शिल्लक राहत नाही. बोलणं केव्हा राहतं? ज्ञानोबराची ओवी आहे का? नामरूप संबंध जाती क्रिया भेद आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे सुख, वस्तू म्हणजे ब्रह्म. आता नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे आकाराला असतं म्हणून जी जी वस्तू आकारवान असेल त्याच्याबद्दल बोलता येतं. हा मृदंग आहे. याला नाव आहे की नाही? मृदंग नाव आहे. नाव आहे म्हणून बोलता आलं. मृदंग आहे, मृदंग आणा, कोणी पकवाज बनेल, कोणी त्याला गट्टे लावा, अमुक करा तमुक करा. त्याचा आकार आहे आणि आकार म्हणून त्याला काय आहे? नाव आहे. आपण सगळे आकारवान आहेत म्हणून आपल्याला नाव आहे. जर आकारच नसता तर नाव नाही. ज्या ज्या वस्तूला आकार आहे तिला तिला नाव आहे. अगदी सोपं आहे. ज्या ज्या वस्तूला आकार आहे तिला तिला नाव आहे. जिला आकारच नाही तिला नावच नाही. गाव नाही, शिव नाही, नाव नाही, काही नाही, काही नाही. ब्रह्माच्या वर्णनात आपण तेच चिंतन करतो. रोज इथे संदर्श वेदांताचं चिंतन चालतं. कारण ही पुण्यतिथीच परमपूज्य ब्रह्मनिष्ठ अगदी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि निष्ठावंत पांडुरंगाचे उपासक मरुगणीकर गुरुजी अतिशय सुंदरसं तत्वज्ञान वारकरी संप्रदायाच्या प्रणालीने त्यांनी आपल्या या वारकरी कीर्तनातून समाजाला ब्रह्मज्ञानाच्या प्रक्रिया सांगत गेले. जीवनभर सांगत गेले. हरिकीर्तन प्रवचनात सांगितलं, चातुर्मासात सांगितलं, याच्यात नवल नाही. प्रवासात जिथं आठवण तिथं सांगितलं. महाराजांचं जीवन वेदांतमय होतं. अतिशय सुंदरचं स्वरूप महाराजांचा. भक्ती ज्ञानाचा जो विचार आहे तो महाराजांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य या सगळ्या गोष्टी महाराजांच्या जीवनामध्ये तंतोतंत होत्या. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या प्रणालीमध्ये महाराजांचा नंबर अगदी अग्र क्रमांकाचा आहे. रंगनाथ गुरुजीचं नाव अगदी संप्रदायाच्या प्रणालीमध्ये यादीमध्ये फार मोठ्या
क्रमांकाने आहे, अतिशय अग्रगण्य आहे, अतिशय मोठं कार्य महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून ती महाराजांच्या वेदांताची प्रक्रिया बरीच माणसं आज चिंतनामध्ये घेतात, सारखं चिंतन करत राहतात आणि ते चिंतन करून करून सुद्धा बरीच माणसं आज मस्त राहतात. वेदांत चिंतन माणसाच्या जीवनात अवश्य असावं आणि त्या वेदांताला भक्तीची जोड असावी ही वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने गुरुजीच्या जीवनामध्ये नक्कीच होती. आणि अशा गुरुवर्यांची पुण्यतिथी आपण सगळेजण करता. अतिशय सुंदरसा योग आहे, पवित्र वातावरण आहे. असो, आपला विषय चाललाय की नाम. नाम कोणाला आहे? आकारवान वस्तूला आहे, जी दिसते तिला नाव आहे. आता काहीला नुसतं नाव राहतं, नाव म्हटलं की त्याला रूप आलंच. नाव म्हटलं की रूप आलं. आता मृदंग म्हटलं की त्याला पुन्हा रूप आलं. तो लांब असतो, इतक्या इंचाचा असतो, तो असा राहतो, तो कसा राहतो, हे त्याचं रूप आलं. कोणतीही वस्तू असतो तिला रूप असतं. आणि नाम आणि रूप आपल्या वारकरी संप्रदायाने किंबहुना भक्तिशास्त्राने, बरं का, भक्तिशास्त्राने नामरूप नसणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याला तटस्थ लक्षणाने व्यवस्थित भजन कीर्तन करून त्या स्वरूपापर्यंत जाण्याची साधना म्हणजे नामरूपाचा संबंध ठेवला. निर्गुण स्वरूप हे अतिशय उच्च कोटीची व्यवस्था. नामरूपाचा संबंध म्हटले की थोडसं माणूस तिथे जाण्याच्या लायकीला येण्याकरता लवकर अधिकारी होतो. नाम रूप हे माणसाला लवकर समजतं. नाम रूपाची साधना करायला गेलो की मनुष्य लवकर ब्रह्मज्ञानाकडे जातो. फक्त जाण्याची प्रक्रिया कळाली पाहिजे. म्हणून ब्रह्मज्ञान अतिशय महत्वाचं आहे. पण त्या ब्रह्मज्ञानाला तिथे जाण्याकरता नाम रूपाचा संबंध असावाच. जर संबंध नसेल तर नुसत्या तिथे आपल्याला काही करता येतच नाही. आणि जिथे काहीच करता येत नाही तिथे जर आम्ही काही गेलो तर व्यवहाराची विसंगती झाल्याशिवाय राहणार. म्हणून नाम, रूप आणि संबंध. संबंध म्हणजे आपल्याला माहिती आहे सर्वांना, हा मृदंग आहे, याचा संबंध आहे, हा कुठून आलेला आहे, अर्थात त्याची निर्मिती कुठे झालेली आहे, हा आता इथे कसा राहणार आहे, पुढे हा कुठे जाणार आहे. म्हणजे या संबंधाने खूप अशा प्रकारचा विचार करणं म्हणजे त्याचा संबंध आपल्याशी किती आहे, आपला त्याच्याशी किती आहे, जगाशी किती आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूशी संबंध कशा कशा पद्धतीने जोडला जातो. म्हणून ज्या वस्तूला आकार असतो तिचा संबंध राहतो. संबंधाने शरीरधारी महात्मा ब्रह्मनिष्ठ जरी असेल तर शरीरधारी असेल तर गुरु नात्याने शिष्याची संबंधित होतो. गुरु जर असेल तर तो शिष्य या नात्याने शिष्याशी संबंधित होतो. म्हणजे असे संबंध चिकटल्या जातात. हे कुठे चिकटल्या जातात? तिथे आकार आहे तिथे चिकटल्या जातात. म्हणून नाम रूप संबंध. आता जाती, जाती म्हणजे सर्वांच्या परिचयाची आहे. जात म्हणजे सर्वांच्या परिचयाची आहे. पण जिथे जात ही नैसर्गिक प्रक्रियेमध्ये सुद्धा जात आहे. शास्त्राने वेदाने आपल्याला जाती व्यवस्था जरी दिलेली असली, बरेच लोक मान्य करीत नसले तरी ठीक आहे, आपला त्याच्याशी काही आपल्याला बोलायचं नाही. पण नैसर्गिक प्रणालीमध्ये सुद्धा जाती ही व्यवस्था आहे. नैसर्गिक शास्त्रात पुढे वर्णन नसू द्या तरी पण जाती आपल्याला सांगावीच लागेल. आता हा मृदंग आहे, ह्या मृदंगाचं लाकूड आहे, ह्या मृदंगाचं लाकूड कोणत्या जातीचं आहे असं का होईना म्हणावंच लागेल की नाही? म्हणावं लागेल. हा मृदंग आहे, हा मातीचा मृदंग आहे का लाकडाचा आहे का शिसमच्या लाकडाचा आहे का येड्याबाबळीचा? येड्याबाबळीचा नाही घेतली पण अशा पद्धतीने कोणत्या लाकडाचा आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याच्या लाकड्याचा जाती संबंधत्व आपल्यामध्ये तयार होते. मी हे मृदंगाचं तुम्हाला सांगितलं म्हणजे त्याची जात असते. एक विशिष्ट प्रकार त्याचा सहज घडत असतो. कारण त्रिभिर गुणमयी भाव आहे, रेभी सर्व इदम जगत. या जगताच्या व्यवस्थेमध्ये ही सहज व्यवस्था आहे. बरं का? गुण म्हणजे त्रिगुणत्व. या त्रिगुणत्वामुळे या जातीचा संबंध येतो. आणि या जातीचा संबंध येतो म्हणजे त्या आकारवान वस्तूलाच येतो. सुखरूप असणारं जे संत आहेत त्यांना संबंध नाही. म्हणून नाम रूप संबंध. जाती क्रिया. क्रिया म्हणजे त्याच्याद्वारे होणार कर्म. आता हा मृदंग वाजवतोय, वाजल्या जातो, वाजवणं ही त्याच्याद्वारे क्रिया होते.
आणि त्या क्रियाशक्तीने आपल्याला त्या संबंधाने व्यवस्थित ज्ञान होतं. मृदंग चांगला आहे, सुंदर थाप टाकली की आवाज देतोय, म्हणजे त्याच्याकडून क्रिया होते. आपण ती क्रिया करत असेल तर आपल्यालाही ती क्रिया आहे. कोणतीही क्रिया असो, म्हणून नाम रूप संबंध जाती क्रिया या गोष्टी 5 जिथे आल्या तिथे वेद सहजच असतो. सगळे भेद आला. हा मृदंग हा मृदंग सारखा नाही बरं का. सजाती भेद आहे, त्याचे गट्टे वेगळे आहेत, वादी वेगळी आहे, सगळा सजात तो भेद आहे. हा मृदंग हा मृदंग अशा प्रकारचा भेद आहे. म्हणजे एक सुगत भेद आहे. पहिला 2 मृदंग आहेत म्हणजे सजातीय भेद आहे, आणि त्यापेक्षा दुसरी वस्तू असली म्हणजे विजातीय भेद आहे. अगदी सोपं आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याच्याकडे भेद आला, आणि त्या भेदाच्या माध्यमातून ती वस्तू एक वेगळी आणि आगळी राहते. आता आपण सुखाचा विचार करू. सुख म्हटल्यानंतर इथे कोणता भेद नाही. सुख म्हटल्यानंतर नाम जरी सुख आपण म्हणत असलो, पण ज्यावेळेस त्याची अनुभूती घेतो त्यावेळेस नाव शिल्लक नसतं. नाम राहत नाही, रूप राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. त्यावेळेस तो सुखच राहतं. जे सुख राहतं ते संत आहे. बा झालं सुख, सर्व सुखे आजी. आणि असं जे सुख आहे हे बोलून दाखवता येत नाही, वाचेने वर्णन करता येत नाही, त्याला कुठल्या प्रकारचा भेद नाही, कुठल्या प्रकारचे काहीच सांगता येत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे वाचा आमची वाचा कुंठित झाली. आता त्या सुख म्हणजे त्याचा बोलता येत नाही. व्यवहारातले पण काही सुख असे आहेत की ते सांगता येत नाही, काही सांगता येतात. समजा आपण आज गुलाबजामुन खाल्ले, धर्म संयोगाने दत्ता महाराजांनी आम्हाला दिले, आज गुलाबजामुन दिले. गुलाबजामुन आम्ही खाल्ले, पण गुलाबजामुन खाल्ल्यानंतर आम्ही काल जे गुलाबजामुन खाल्ले होते त्या कालच्या गुलाबजामुन पेक्षा आजचे गुलाबजामुन साखरेने कमी होते. सांगता आलं. कालचे गुलाबजामुन खाल्ले ते एकदम स्वादिष्ट आणि रुचकर आणि मस्त होते, पण आजचे मात्र थोडीशी साखर कमी असल्यामुळे थोडे फिके लागले. म्हणजे कालच्या पेक्षा आजच्या गुलाबजामुन खाण्यामध्ये सुख जादा झालं का कमी झालं? आपण बोलून दाखवू शकतोय की काल आम्हाला त्या गुलाबजामुन खूप टेस्ट आली, पण आजच्या गुलाबजामुन काही टेस्ट आली नाही. काही लोक तर कीर्तनाचंही असं सांगतात, कालच्या कीर्तनात खूप मजा आली होती, पण आजच्या कीर्तनात काही एवढा रस आला, असं बोलतात की नाही माणसं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आम्हाला तुलना करता येते. हे विषयातल्या गोष्टी आहेत, प्रपंचातल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल थोडंफार माणसाला बोलता येतं की हे थोडं कमी आहे, हे थोडंसं अधिक आहे, हे थोडं कमी आहे, हे थोडं अधिक आहे, हे सगळं व्यवहारातला बोलता येतं. पण ज्यावेळेस आम्ही संत कृपेने संतांच्या चरणरजापाशी गेल्यानंतर परिपूर्ण सुखाला जाऊन पोहोचतो त्यावेळेस ते बोलताच येत नाही, सांगताच येत नाही. तिथे प्रक्रिया शिल्लकच राहत नाही आहे. प्रेमाचा विषय, प्रेमाच्या बाबतीत संतांनी असं म्हटलेलं आहे, प्रेम हे बोलता दाविता करिता अनुभव चित्ता चित्त जाणे, जसं प्रेम तसं सुख. प्रेम आणि सुख यामध्ये भेद ठेवायचा नाही. प्रेम म्हणजे सुख, सुख म्हणजे प्रेम. अशा पद्धतीची आमची अवस्था झालेली असल्यामुळे आम्ही बोलायला शिल्लक राहिलो नाही. फक्त एवढं झालं, पुढे झाले चित्त समाधान. आम्ही समाधानाला जाऊन पोहोचलो. आमचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. तुका म्हणे वाचा पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत सर्व सुखे आधी येते संतांची देखील चरणांमध्ये. असं मी यथावकाश या चरणाच्या अभंगाचं चिंतन केलं. योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, अयोग्य वाटलं असेल तो वक्त्याचा दोष म्हणून सोडून द्या. समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी, तळ्यातील मारुती मंदिर, माशेगाव आणि सर्व अगदी महाराजांच्या सहवासात आलेले अनेक भक्त मंडळी अगदी वेदांत ग्रंथाचं सातत्याने चिंतन करतात, आणि त्या चिंतनाने अनेक व्यवहारातल्या सुखदुःखावर मात करण्याची शक्ती तयार होते. म्हणून वेदांत श्रवण अवश्य केलं पाहिजे. अशा पद्धतीने महाराजांचं जीवन अतिशय सुंदर जीवन आहे.
श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मनिष्ठ वेदांत त्या मस्तीत राहणारं जीवन असल्यामुळे हे सगळं चाललेलं जसं चालेल तसं चालतंय. त्याच्याबद्दल कुठलीही अहंता, कुठलाही विकल्प, कुठलाही संशय अंतकरणात न ठेवता मस्त राहण्याची अवस्था म्हणजे महाराजांच्या प्रमाणात बोलायचं. सहज मी अंधाळा मी निराकार पंथे वृत्तीही निवृत्ती झाली जगन दिशे तेथे मी माझे हरपलो ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते सुखी मी जलोगा शून्य सारोणी तेथे. अशा या मंगलमय प्रसंगी परमपूज्य महाराज या कार्याचे सर्व कार्यकर्ते मंडळी ज्यांनी या कीर्तनाची सेवा घेतली त्या कार्याचे यजमान उपस्थित आहेत. त्यांनी हार घातलेले आहेत. अन्नदाते पंक्तीवाली मंडळी या सर्वांचं सहकार्य आहे आणि या हनुमंतरायाच्या स्वरूपावर सर्वांचं प्रेम आहे आणि या प्रेमाच्या माध्यमातून हे सर्व घडतंय. आणि अशा या मंगलमय प्रसंगी सेवा करण्याचा योग आला. अतिशय श्रेष्ठ गुणवान मंडळी इथे उपस्थित आहे. गायन मृदंग श्रीमद भागवत रामायण अतिशय सर्व गोष्टीमध्ये निष्णात असणारी साधू संतांची ही मांदी आली आहे. जसं ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृश्यते शुभम भावी पूर्ण ज्ञाते. ज्ञानोबरायांनी विनंती केलेली आहे या सकळा ते विनवणी असं ज्ञानोबरायांनी केलेली आहे. पण मी या सकळाला नमस्कार करतो आणि माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. किंबहुना सर्व सुखी लोकी भजी जो आदिमूर्ती अखंडिता ज्ञानेश्वर श्री हरिभक्तीपरायण महादेव महाराज श्रोम आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण ब्रह्मदेव महाराज राजेगाव. पुढे या मराठी लोक पुढे पुढे व्हा पुढे तुका मने वाचा राहिली खुंटी तुका मने वाचा राहिली खुंटी तुका मने वाचा वर गेले लोकांना काम नाही वाजलं ते पलीकडे पापा धूम पाहिलं पुढे पुढे कमी जास्त लय बिघाडेला आहे. कोणाचा आहे त्याने आज आणलाय त्या वाजणाराने समाधान
झाली नवीन का सगळे म्हणजे बसून झालेले पण राहिलेले इकडे एकच होता मोठा आहे का मोठा आहे सगळे मिळून पंचकृषी आकडा किती लोक गेला पुढे झाले पुढे झाले चित्त समाधान पुढे झाले चित्त समाधान सर्व काळ होतो सर्व काळ होतो अरे वा सर्व काळ होतो सर्व काळ होतो रावसाहेब महाराजां जोडी इथून गेले काय आले नव्हते काय म्हणतो कोणाकडे दुसरीकडे गे मग याच्याकडे गेले का कडे ते लग्न आहे ना उद्या ते म्हणजे आमच्या घरापाशी मी पाहिलं चालले होते घराकडे मी घराकडे येऊ लागलो आमच्या तर ते काहीतरी विषय त्याचा होता काय असं करायला नाही पाहिजे कोणाबद्दल बोलते काय काय पहिल्या दिवशी तर इथं आलते पुन्हा आलते का रात्री नाही दुसऱ्या दिवशी संदीपान महाराजांचे उद्या येते मग पुन्हा काय माहिती उद्या अनिरुद्ध महाराजांचं जाऊ ना पुढे रात्री कीर्तन होतं तिथंच तुम्हाला एकच होतं गणेश महाराज तिथं होतं रात्री आसर खेळायला होतं पहिले बारा दिवशी 2 कीर्तन होते आता नाही भजन वाजवशील का नाही कधी आता राहिले पाहिजे नाही तर काय